केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून कर्मचारी भविष्य निधी संघटना म्हणजेच ईपीएफओनं त्यांच्या सदस्यांना खात्यातील संपूर्ण रक्कम म्हणजेच 100% रक्कम काढायला परवानगी दिली आहे। पण नेमका निर्णय काय बदल का? आधी ईपीएफओ मधून रक्कम काढण्यासाठी 13 वेगवेगळे नियम होते। आता हे नियम सोपे करून फक्त 3 प्रकारात विभागले गेले आहेत। केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। तर आता नेमके कशासाठी पैसे काढता येणार? तर गरजांसाठी, यामध्ये आजारपण, शिक्षण आणि लग्न, यानंतर घरासाठी आणि तिसरं म्हणजे विशेष कारणांसाठी। तर शिक्षण आणि लग्नासाठी किती वेळा पैसे काढता येणार? शिक्षणासाठी 10 वेळा, लग्नासाठी 5 वेळा रक्कम काढता येईल आणि विशेष परिस्थितींमध्ये रक्कम काढताना आता कारण सांगण्याची आवश्यकता राहणार नाहीये। यामुळे अनेक अर्ज फेटाळले जाण्याचं प्रमाण कमी होईल। आंशिक पैसे काढण्यासाठी आता सेवा कालावधी 12 महिने ठेवलाय। शिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना घर बसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र देता यावं म्हणून ईपीएफओनं इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केलाय। हे प्रमाणपत्र देण्यासाठी केवळ 50 रुपये शुल्क लागेल आणि तेही ईपीएफओच भरेल आणि त्यामुळेच पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आता कंपन्यांनी उशिरा पैसे भरल्यास नेमकं काय? तर ईपीएफओनं विश्वास योजना नावाची योजना आणली आहे। यात नियोक्त्यांनी उशिरा पैसे भरल्यास लागणारा दंड कमी करण्यात आलाय। आता दंड फक्त 1% मर्यादित असेल। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे खात्यात शिल्लक रक्कम ठेवावी लागेल का? तर हो, 100% रक्कम काढण्याचा पर्याय दिला असला तरी सदस्यांनी त्यांच्या खात्यातील 25% रक्कम ही कायम शिल्लक ठेवणे बंधनकारक असेल, ज्यावर वार्षिक व्याज आणि चक्रवाढ नफ्याचा लाभ मिळेल। या नव्या सुधारणांमुळे सदस्यांना निवृत्ती निधी अथवा पेन्शन हक्कांमध्ये कोणतीही तडजोड न करता तातडीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होईल।